जयेश म्हात्रे सरांनी लिहिलंय, दादा तू पहिल्यासारखा होतास तोच बरोबर होता. निग्रो सारखं दिसत, तू निग्रो, त्यांना नाही बोलत. नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी जोरात पाऊस पडला. आपल्या किचनचा काम हळूहळू होत आलाय. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होता फर्निचरचा काम सुरू होणार आहेत आणि 2 मिस्त्री आलेत बघा. हो नमस्कार. क्या फर्निचर का हे तोड निकाल रहे हो क्या सब? जुना फर्निचर होता आपला तो सर्व बाहेर काढतात. आता नवीन फर्निचर लावणार आहेत ते. 3 ते 4 दिवस झाले हे लोक टेरेस वरती काम करतायत. इकडे चिमणीचा जो वरचा जो कपाट आहे तो अजून आतापर्यंत बनवलाय आणि इकडचा पूर्ण सेट बनवलाय. तेच आज इन्स्टॉल करणार आहे. किचनचा काम तर झालेलं आहे, टाईल्सचा, कडप्प्यांचा, सर्व काही इलेक्ट्रिशियनचा. आता फर्निचरच्या फिटिंगचं काम सुरू होणार आहे. तर उमा मॅडम गुड मॉर्निंग. तर बसल्यात सकाळी सकाळी. काय चालू आहे? खीर बनवत होती मी, उपवास सोडायचा आहे ना म्हणून. तर गॅस तर नाही आहे, तर आपला अगारोचा. तर गॅस संपलेला आहे. जेवढे सिलेंडर होते ते तेवढे खाली झालेले आहे. तर आज पण आपण या इलेक्ट्रिक शेगडीवरती म्हणजे कुकरमध्ये काय खीर बनवतेस ना? उपवास सोडण्यासाठी खीर बनते बघा. म्हणजे खीर खाऊन तू उपवास सोडणार आहेस. गोड 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 नैवेद्य दाखवून उपवास सोडणार आहे वट पौर्णिमेचा. आणि आहे गेली ना सकाळीच शाळेत? गेली, मस्त पाऊस होता एकदम. ती नाही 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 करत होती, तर मी बोलत जा आता पावसाळाच येणार आहे रोजचा. मस्त एकदम वातावरण झालेलं थंडगार एकदम. आ जाओ. हे ऊपर काय ना? तर एक बाजूचा फर्निचरचा बॉक्स आलेला आहे बघा. हळूहळू काम होणार आहे. 2 मिस्त्री लागलेत आपले. एवढं वरती एवढंच आहे प्रणीत. भाई पीछे लगाओ, पीछे. हाँ पीछे लगाओ, पीछे पीछे इधर पीछे लगाओ तो गिरे ना. ऊपर दाबो, ऊपर इधर आएगा. हाँ पकड हा नीट प्रणीत. हाँ थोड़ी ला भाई. मस्त एकदम वरच्या भागाला फिक्स केलाय. आता स्क्रू मार रहे हो ना अभी? काय बघतेस? तर वरती जाऊन ठेवलंय. काय कसं काय करायचं? टांगू काय तिकडे मी जाऊन? तुझा हात कसा काय पोचेल है ना? तर बघा मंडळी, वरचा खण आपला लावून झालेला आहे. मस्त एकदम प्रॉपर फिक्स केलेला आहे त्यांनी. आता उमा मॅडमला डाऊट आलाय की मी तिथे सामान ठेवला तर कशी उडी मारू. तर कशी पोचणार तुझा हात तिकडे? तिकडे तसं वस्तू ठेवायला लागेल ना, जो जास्त आपण काढत नाही, म्हणजे कधी कधी काढायचं तर तसलं. बघा हुशार आहे. जे काही वस्तू इकडे होतं आपलं, हुशार आहे. हुशार जे काही वस्तू आपल्या इकडे होतं, जे जास्त यूज नव्हतं, जे स्टॉक करून ठेवायचीच ती, त्यासाठी हे आहे. ओके. तर एक बाजूचा बॉक्स लावून झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूचा घेऊन येतात ते. जो तुझ्या काम येईल, तिथे तुझा हात पोचेल. इथे उभी राहा. आता हात पोचव. या साईडला तो दुसरा बॉक्स पण येणार आहे. आणि बघ थोडीशी घाण पडली तर बघ, टाईल्स बघ तुझ्या कशा झाल्यात. ते करीन मी, काय टेन्शन नाही. पण इथे असं सगळं बरोबर आहे ना? असं लाईन आहे, पडणार नाही ना डोक्यात? नाही, हेल्मेट घालून काम कर. आणि हे सगळं काढायचं. चल हे परवा सगळं काढून आपल्याला नीट करायचं आहे ना. हे सगळं पहिलं त्यांचं काम होऊ दे, नंतर आपलं काम. अभि ये नीचे वाला ना? एक लावून झाला. आता दुसरा घेऊन आलेत बघा. चलो गणपती बाप्पा मोरया. ऊपर करो. हाँ इधर 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 इधर. उमा, येस सर. आता बघ तुझा हात पोचते काय? आता पोचेल. तर इकडे रोज लागणारे जे काही आपले साहित्य वस्तू आहेत ते ठेवू शकता तुम्ही. असेल ना. दरवाजा उघडणार, बंद होणार आणि इथे तू ठेवू शकतो. आणि आपण ना प्रणीत ते छोटासा लॅडर पण आणू शकतात. ते छोटासा लॅडर बघ, असं जे कोपऱ्यात बेंड करून ठेवू शकतात आपण. ते असं चढून 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 मी अशी घेऊ शकते, काढू शकते ना. पण बघा कसं आलाय तो. 2 कॅबिनेट लागलेत, एक शो पीस साठी आणि एक रेग्युलर यूज साठी. इथे शोपीस येणार आहे आपल्या काचेच्या भांड्यासाठी मध्ये, आणि बाकी सर्व आपला कंटेनर आणि स्टोरेज. इथे चिमणी येणार आहे. आणि आता वरचा कॅबिनेट आणायला गेलेत, तो लावून बघूया. पण लावणार आहे ना ते सांगितलं. ते पण काय त्याला बोलतात? प्रोफाईल लाईट लावणार. आपण इथे हे पण ठेवू शकतात ना, आपला एअर फ्रायर किंवा जे काही आहे वस्तू. आणि जे तुला पण ठेवू शकते, तुला पाहिजे ते ठेव. आणि मी पण बसू येते. आणि छुपाछुपी खेळ. आइए वेलकम. तिसरा पण कॅबिनेट आलेला आहे बघा.
लो गणपती बाप्पा मोरया. एकदम ऊपर. स्विच बचा के. स्विच है स्विच. चिमनी के ऊपर है ना ये. चिमनी का कवरिंग नीचे आएगा. नीचे आएगा ना. हाँ ये ऊपर का है शो पीस वाला. तर जे काही लागते त्याची भीती नाही वाटत, पण हा माणसाची भीती वाटते बघा. मग सिंधू तर ड्रिलिंगचं काम सुरू आहे बघा. आणि उमा इथं घाबरली. तो माणूस चढलाय कडप्प्यावरती तर कडप्पा तुटणार नाही काय विचारते. त्याला विचारलं किती वजन आहे तर बोलतो 60 किलो. तू 70 आहे. हे बघा लगा दिए. क्या वो संतोष रहता है तो एक चुटकी में लगाता है वो. तर दोन्ही भिंतीवरती कॅबिनेट लावून झालं. ते मध्ये चिमणीचा माप घेऊन दोन बाजूला आणखी 2 कॅबिनेट येणार आहेत. आणि आपले मेन मिस्त्री आलेत बघा संतोष भाई. हो क्या किस लिए आए हो आप. मेजर के लिए. हाँ ट्रॉलीचा मेजरमेंट घेण्यासाठी आलेत. घेतला. हो जाएगा ना जल्दी काम. हाँ पटापट काम सुरू आहे. ट्रॉलीचा मेजरमेंट पण घेऊन चाललेत. आता ट्रॉली बनवायला देणार ना. आणि आता चिमणीचा मेजरमेंट घेतात बघा. हे पुरा पत्रही आहे. हे मध्ये येईल ना चिमणी सेंटर मध्ये. हळूहळू आपली कामं सुरू आहेत आणि छान पाऊसही लागलाय. आणि इथे आपला इलेक्ट्रिक कुकर पण घेऊन आली. काय आहे हे. कॉर्न. आपण करूया पावसाळ्याचा स्पेशल लोणावळा कॉर्न चिकी. कॉर्न चिकी. कॉर्न भजी. बघत होती तुझं लक्ष आहे की नाही. कॉर्न भजी. हा तर कॉर्न भजी बनवणार आहे पडत्या पावसात. त्यानिमित्तच हे कॉर्न गरम केलेत काय. आता काय आहे सर्व स्टीमर मध्येच आहे. जे काय होते सगळं स्टीमर मध्येच आहे. हा तर आमचं किचनचं काम चालू आहे म्हणून आमची जी पाईपलाईन आहे PNG ची ती काढून टाकली. आणि काल आमचा गॅस पण सिलेंडर पण संपला. आता सिलेंडरच्या ऑफिसमध्ये गेलो तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच असेल KYC आम्ही काय दिलीच नाही कारण सिलेंडर पाहिजेच नव्हता होता आम्हाला. हां कारण पाईपलाईन आहे आपल्याकडे. आता ते KYC पूर्ण करायला लागेल तेव्हा मिळणार आहे तो. तर त्याच्या आधी आपण कॉर्न भजी बनवतोय बघा. आणि अनाया इकडेच कुठेतरी सायकल चालवते. पावसात गेली ती भिजायला. अनाया अनाया. तर उमा अनाया येतपर्यंत आपण मी जो लूक केला होता ज्याच्यामध्ये माझा अनायाने मेकओव्हर केला होता त्याच्यावरती आपल्याला भरपूर साऱ्या कॉमेंट आल्यात. 5:30 वाजलेत. 10,500 व्ह्यूज आलेत त्याच्यावरती. आणि 19 ते 20 कॉमेंट आल्यात. तर आपण सर्व कॉमेंट वाचूया. कोण काय सांगते ते बघूया. तर मंडळी तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओज थोडे फनी असतात. आपण नवरा बायको अनाया सर्व मिळून आपण व्हिडिओजमध्ये धमाल करत असतो. म्हणून कुठे ना कुठे उल्लेख करायचा राहिला असेल. आपले चिनू भोईर साहेब आहेत त्यांनी आपल्याला कमेंट केली रश्मिताई उपोषणाला बसल्या आहेत आपल्या आगरी कोळी समाजासाठी एअरपोर्टला आपल्या दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी. तुमच्या एवढ्या व्हिडिओ झाल्यात तुम्ही साधा उल्लेखही केला नाही. त्यांना भेट देणं तर लांबच राहिलं. तर चिनू भोईर साहेबांना सांगू इच्छितो की आपण ऑलरेडी त्यांना भेटून आलेलो आहे. जेव्हा उपोषणाचा 3रा दिवस होता तेव्हा मी गेलो होतो पनवेलला आणि त्यांना भेटलोही आणि त्यांच्यासाठी एकविरा मातीचरणी आपण प्रार्थनाही केली. ती जे काय होते ते सर्व काही सुखरूप होऊ दे आणि लवकरात लवकर आपल्या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळू दे. ते मी व्हिडिओ नाही बनवलो पण तिकडे जे आपले आगरी कोळी बांधव आहेत जिथे जे असतात त्यांना जर तुम्ही विचारलं तर नक्कीच तुम्हाला समजेल. मी तिकडे जाऊन त्यांना भेटून आलो आणि त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली. तर जिथे आपल्या आगरी कोळी भावांना बहिणींना जिथे आपली मदत लागत असते तिथे आपण नेहमीच पोचत असतो आणि जे काही होईल आपल्या वतीने ते सर्व करत असतो. आणि नक्कीच आपल्या सर्वांचीच इच्छा आहे की नवी मुंबईच्या एअरपोर्टला नाव दिबा पाटील साहेबांचाच मिळला पाहिजे आणि तो मिळणारच. आणि त्यासाठी आम्ही रश्मिताताई सोबत नेहमीच आहोत. काय आपला सपोर्ट कायम आहे. तर उमा काय कमेंट आल्यात तू वाचून दाखवणार आहेस की मी वाचून दाखवू. माझी वाटच लावली असेल मंडळीने. मी खरं सांगू ना व्हिडिओ बघायची हिंमत होती माझी आणि ना कमेंटची. म्हणून आय डोंट हॅव एनी आयडिया. तरी मीच वाचून दाखवतो. हा तर उमा कॉर्न भजी करता करताना तुम्हाला कॉमेंट्स वाचून दाखवणार आहेत की काय म्हणतात आपली मंडळी माझ्या लुकबद्दल. पण हॅट्स ऑफ टू अनाया. छान आयडिया होती.
मस्त वाटत होतं ना. तर आपण सुरुवात करूया. जे कमेंट आपल्याला आल्या होता ते ताईंचा रिप्लाय काय आला बघूया. आय एम नेहा आहिरे, कारण आपण त्यांच्यासाठीच हे लुक केला होता. तर ते मॅडमने लिहिलंय की थँक्यू सो मच प्रणित दादा, एकदम कूल दिसता, हाच लुक आवडेल आम्हाला मध्ये मध्ये पाहायला, असंच व्हिडिओ बनवत राहा आणि हॅपी राहा. थँक्यू सो मच. तुमच्या कॉमेंट मध्ये मला माझा तो लुक दिसला, हा. तर तुमचे पण आभार. काय ते रेसिपीचा काय आहे? रेसिपी थांब तेल तापत ठेवलंस ना? थांब ना. अच्छा, कमेंट अजून वाचायची इच्छा झाली वाटते. आणि आपल्याला नेहमी कमेंट करतात सुचिता मॅडम, त्यांचे कमेंट आहे, हाय प्रणित भाऊ, ब्लॉग छान, तुझं न्यू लुक पण छान, उमाचे होम अप्लायन्सेस पण छान आणि बिर्याणी पण छान. थँक्यू. नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतात. आणि याला काहीतरी झालंय, यो बंद झालाय. हा, तर तेल तापलेलं आहे मला वाटतं, म्हणून हा ऑटोमॅटिकली बंद झालेला आहे. तर आता आपण भजीचं प्रिपरेशन करूया. आणि आपल्याला मोनिका ताईने लिहिलेलं आहे, जेनझी डॅड रॉक्स, थँक्स टू अनाया, युअर डॅड्स ऑसम मेकओव्हर. थँक्यू. हा, तर खूप खूप छान छान कमेंट आल्यात खूप बघा. सारे कमेंट आहे, आपण थोडं थोडं करून वाचून दाखवूया. आधी आपण रेसिपी करूया. हा, तर तेल गरम झालाय, आमचा आगारोचा कुकर बंद झालाय. तर आपण प्रिपरेशन बघूया. कसली? कांद्याच्या भजीचं ना? हा, डोल्यात टाकीन तुझा. कॉर्नची भजी आहे. हा, कॉर्नच्या भजीचं आपण प्रिपरेशन बघूया कशी करते ती. तर साहित्यामध्ये काय आहे? साहित्यामध्ये आहे कॉर्न. आता कांदाच असणार ना, कांदा भजी आहे तर. कॉर्न भजीला कॉर्न आहे, कॉर्न. हा. हो, मिरची, हा, आपला हिरवा मिरची घ्यायचा आहे, थोडासा अद्रक घेतलेला आहे, त्याला आपण ग्रेट करून घेऊया. काय करून घेऊया? जे तू कधी नाही होणार ते ग्रेट. आता कालच वटपौर्णिमा झालाय, 7 जन्मासाठी तुझला मागितलंय मी, आता काय बोलणार नाही मी, असू दे. त्याच्यानंतर आपल्याला आपला मसाला टाकायचा आहे. जसं हळद टाकायचं थोडासा, है ना, थोडासा आगरी कोळी मसाला टाकूया. आगरी कोळी मसाला तुला माहिती आहे ना, ऑल इन वन आहे, ऑल इन वन, कशात पण आपण टाकू शकतात. थोडासा गरम मसाला टाकूया. सर्वांच्या कमेंट वाचून दाखवू, ज्यांनी कोणी केलं सर्वांचा कमेंट वाचून दाखवूया. आपण नेहमीच, बापरे काहीतरी घेऊन आला, बॉक्स घेऊन आला. बॉक्स आला पण. अरे भाई, बहुत फास्टर हो तुम लोग यार. हमारा रेसिपी रह जाएगा. चलो आ जाओ. तर बोलता बोलता शेवटचा बॉक्स पण आलाय बघा. पहिले हे बॉक्सिंग मध्ये होते सर, फटाफट बॉक्स बनवतात बघा. तर राईस फ्लावर ना, राईस फ्लोअर. तर राईस फ्लोअर टाकला होता आणि आपण परत फ्लोअर वरती आलेलो आहोत. तर काय टाकणार आहे आता ऑन द वे मी कोथिंबीर पण टाकलं होता. ओके, तर ऑन द वे म्हणजे आपले हॉल मधून मेस्त्री मंडळी आली आणि आपल्याला हाकलवलं तिकडनं, बोलतं की आम्हाला काम करायचं आहे. म्हणून आम्ही रूम मध्ये आलेलो आहे. आणि आता आपलं मेन इन्ग्रेडियंट बेसन. बेसन पण वॉश टाकूया आपण. ओके, आणि परत आम्ही तेल गरम करत ठेवलंय. खेद मध्ये रुकावत आहे, असं काहीतरी आहे ना. तर एवढे रुकावत मध्ये खेद येतात तरी पण आम्ही थांबत नाही बघा. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आणि आपला ऑर्डर चालूच आहे हैदराबाद आणि काश्मीर साठी. तर तुम्ही कशाला थांबलेला, तुम्ही पण ऑर्डर करा, लवकरात लवकर बुक करा. ऑर्डर करा मसाल्याचं. हा, लवकरात लवकर बुक करा. आता हैदराबादचा नाही तर जुलै मध्ये रेट वाढणार आहे. हो, तर हैदराबाद लवकर बुक करा. हा व्हिडिओ बघून करताय तर लवकरात लवकर करा. तर बोलता बोलता आपल्या भजीचे मिश्रण पण तयार झालेलं आहे. तर आपण नेक्स्ट कमेंट आहे ते वाचूया. कबीर शेरावत सरचा आहे. ओके, अनाया ऑसम लुक दिलंस, प्रणितचा जोश बघून मजा आली, आजचा व्हिडिओ हाईप केला प्रणितसाठी. तर मंडळी, तुम्हाला पण व्हिडिओज आवडतात ना, तर लाईक सोबत तुम्ही हाईप पण करू शकता. कमेंटच्या बाजूला असते, तिथे आम्हाला काहीतरी पॉइंट्स देऊन तुम्ही हाईप करू शकता फ्री मध्ये. म्हणजे त्या व्हिडिओला जास्त रीच मिळते. तेच आपल्या कबीर सरांनी केलंय. तर तुम्हाला मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. नेक्स्ट कमेंट आहे समीर कोहली सर. समीर कोहली सर आपल्याकडनं काहीतरी बक्षीस पण जिंकून गेलेले ते, हल्दी आणि लोणचा मला वाटतं. दादा जबरदस्त लुक केलंच, अनायाने तुझा. आणि हा मित्र आपला न चुकता व्हिडिओ बघतो तर आणि छान कमेंट पण केली. तर समीर भावा, तुला पण मनापासून धन्यवाद. तर तेल तापला ते टाक. साफ कर रे कब से वो. तर आणखी एक कॅबिनेट लावून झालाय मंडळी. आणि आपण अगारोच्या इलेक्ट्रिक राईस कुकर मध्ये प्रयत्न केला भजी तळायचा,
पण नाही ना सक्सेस. आपणच तळलो, बाकी काही नाही झालं. आणि आपण बाजूचे काकाकडे जाऊन कढईमध्ये तळून घेतलेलं आहे. म्हणजे एवढा पण गरम नाही होत तेल, भाजी होवा पुरता मस्त होते, पण डीप फ्राय पुरता नाही होत. नाही होत, म्हणजे तेल खाणार तो नुसतंच, म्हणून आम्ही कॅन्सल केलं आणि ते फ्राय तळून घेऊन आलेत बघा समोरच्या घरातनं. ओके. तर आता काय शाम कोणाची, समीर सरांची झाली ना. समीर सरांची झाली आपली. हा आता नेक्स्ट आहे भारती पगारे, ते मॅडमचा. अरे तुमची लव्ह स्टोरीचे एपिसोड पण येऊ द्या. पण आपल्या ही तर लेटेस्ट कमेंट आहे, आत्ताच आलेली आहे ना. पण आपल्या लव्ह स्टोरीचे एपिसोड ऑलरेडी आलेला आहे, तर तू ते शेअर कर. मी लिंक शेअर करतो, ते नक्की जाऊन तुम्ही बघा, डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि आता प्राची खेडेकर मॅडमचा मेसेज आलेला आहे की उमा आता पहिल्यासारखं केरला भाषा बोलत नाही. आता मुतेशन अमुम आल्यावर केरलाच भाषा बोलत होतो. प्रणीतच्या व्हिडिओ मध्ये पण मी बोलताना दिसलेला आहे. आता प्रणीतशी मी केरला भाषा बोललाय. प्रणीतची केरला भाषा बोलली तरी तुम्हाला पण नाही समजलं आणि प्रणीतला पण नाही समजलं आणि मला पण नाही समजणार की मी का बोललो. ओके, म्हणून आहे केरला भाषा पण आपल्याला चांगल्या प्रमाणे. ते आता कमेंट नको वाचू, माझ्या लुक बद्दल कोण काय बोलले ते वाच. थोडं चांगलं किचन बनवलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा होऊ दे असं राधिका मॅडमनी लिहिलेलं आहे. स्वतःच्या तारीफ नाहीये. थँक्यू, आपण करूया पूजा, नक्की करूया, प्रयत्न करूया आपण. एक जयेश मात्रे सरांनी लिहिलंय, दादा तू पहिल्यासारखा होतास तोच बरोबर होता. ते भारीवाला कमेंट एकदम आहे ना. आणि MP प्रतीक सरने लिहिलेलं आहे, फुल फिफा वर्ल्ड कपचा लुक दिसतोय. म्हणजे अनाया पण बोलत होती ना, निग्रो सारखं दिसतोय असं. निग्रो, एम्बापे फ्रान्स सारखं दिसतंय असं बोलत होती. म्हणजे तू निग्रो, त्यांना नाही बोलत मी, तू. बस असंच आहे, छोटा मोठा कमेंटच आहे. कोकण फिरायला या प्राची मॅडमने लिहिलंय. परत मस्त लुक तृप्ती कदम मॅडमने लिहिलंय. जयेश मात्रे सरने लिहिलंय एकदम मस्त. नाईस व्हिडिओ लिहिलेला आहे यादव सरांनी. आणि बस असंच आपला कमेंट आहे. म्हणजे चांगलंच कमेंट आलेलं आहे प्रणीतला की तुझं लुक आहे चांगलं आहे. पण कोणी एकच माणसाने लिहिलंय की तू पहिला होता तसंच रे. ऍक्च्युली तू पहिला होता तसंच रे. ऍक्च्युअली मी पहिला होता तसंच आहे, पण काही ऑकेजन वगैरे असल्यावरती असं आपण थोडंसं करू शकतात ना, कारण शर्ट वगैरे घातल्यावर करू शकतात थोडंफार. तर या मंडळी भजी खायला. कॉर्न भजी एवढ्या पावसामध्ये. बुडापा आलाय तर केस कुठे राहणार. भजी दे. अनाया ये. तर भजी खाऊया आपण पावसामध्ये, भजी खाऊया. कॉर्न भजी. आपली अनाया पण आलेली आहे. ये भिजून आली एकदम. अनाया खेळून भिजून सर्व काही करून आली बघा. बघ भजी कशी आहे, खाऊन बघ. अनाया छान लुक केला होता माझा. थँक्यू, सर्वांना आवडला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि कोणासारखा दिसत होतो मी फिफा मधला? एम्बाप्पे. तसाच बाप्पा दिसत होतो मी. बाप्पा दिसते तू, बाप्पा. तर आजचा व्हिडिओ मंडळी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट करा चांगलं चांगलं, तर आम्ही ते कमेंट तुम्हाला वाचून दाखवू है ना. आणि पावसाळ्याचा एकदम छान छान रेसिपीज पुढे येणार आहे, कारण आपल्याला आता एक बाल्कनी भेटलेला आहे आणि उद्या असं पण समजलेलं आहे की पाईपलाईन पण आपण लावू शकते. तर होपफुली आपलं पाईपलाईन पण येणार आहे. चला मग भेटूया. टिल देन टेक केअर. बाय बाय. See you soon, एम्बाप्पे.